हॅलो ऑफबीट कुलकर्णी, वेलकम वन्स अगेन. आज काय वेगळं, नेहमीप्रमाणेचा प्रश्न. तर आज आपण थोडंसं ऑफबीट ॲज युजल करायला आलोच आहोत. आपण आज कोयनेमधला जो भैरवगड आहे चांदोली अभयारण्यातला तो चढणार आहोत. मग त्यामध्ये कुठली वेगळी वाट आहे, तर आपण आत्ता रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंजुत्री गावामध्ये आहोत. चिपळूण क्रॉस करून पुढे आल्यानंतर मंजुत्री नावाचं गाव लागतं, जे भैरवगडाचं एक बेस आहे. इकडनं भैरवगडाची पाज नावाची एक घाटवाड वरती चढते, जी भैरवगडाला जाते. आपण आज ही करायला आलो. खूप सुंदर वातावरण आहे, अमेझिंग. काल रात्री प्रचंड पाऊस पडला. आज 25 तारीख आहे आणि 25 ऑक्टोबर, आणि पाऊस पुण्यात पण होता, इथे पण पाऊस आहे कोकणात. वातावरण फार सुंदर आहे. आम्ही मस्त प्रवास करत आलो. खूप सुंदर छोटी छोटी गावं, डेरवणची शिवसृष्टी क्रॉस केली, त्याच रस्त्याने पुढे येत राहायचं आणि तुम्ही मंजुत्री गावामध्ये येता, जिथं हा डेड एंड आहे. आणि इथनं आता आपण भैरवगडाची चढाई करणार आहोत. सो लेट्स सी कसं होतं आहे. सो मंजुत्री गावातनं आपण सुरू केल्यावर ट्रेक, या पायऱ्या लागतात आपल्याला. होपफुली वापरातली वाट आहे म्हणतात, त्यामुळे जास्ती काय अवघड नसेल. आज काय वाटाड्या वगैरे घेतलेल्या नाही आम्ही. मस्त वातावरण आहे ॲज युजल. कोकण असल्यामुळे दमट, पण सो फार सो गुड. पहिला चढणं सुरू आहे. साधारणतः अर्ध्या तासाची चढाई केल्यानंतर आपल्याला अर्धा पाऊण तास एक पठार लागेल. आता त्या पठाराला जी खूप मळलेली पायवाट भैरवगडाला जाणारी, ही पाटे गावात नाही, जे मंजुत्रीच्या बरंच अलीकडं एक फाटा जातो, तिकडनं पाटे गाव आहे, तिकडनं चढते. ती प्रॉपर पायऱ्यांची रेलिंगची वाट आहे, मळलेली आहे. तिकडनंच विचारली लोक जातात. ती आता आपल्याला या पठारावर येऊन मिळते. सो मंजुत्री आणि पाटे हे दोन घाटवाटा एकत्र येऊन इथल्या पुढच्या पठारावर मिळतात. होपफुली आपण त्या पठारावर आता पोचू. तिथनं जमल्यास पाटेची वाट बघू आणि भैरवगडाचं दर्शन पण होईल आपल्याला. लेट्स सी. भैरवगड, काय सुंदर ढग पळत आहेत. आत्ता इथे काही नव्हतं, ते मध्ये आय थिंक इथे कुठेतरी एक असा एक गॅप आहे, त्या गॅपमधनं ढग वरती आलेत. काय सुंदर दिसत आहे, जगास. वाट मस्त मळलेली आहे, पण ही भैरवगडाची पाज. वाटाड्याची गरज नाही, स्टॅमिना पाय फक्त थोडासा, आणि चांगला चढ आहे. कसं जायचं आता भैरवगडावर? हां हां, आणि ती पाते गावात नाही येणारी वाट पण तिकडंच आहे का? बरं बरं, इकडनंच जाऊ ना? हो, मंजुत्रीमध्ये गाड्या मंजुत्रीमध्ये आहेत. इकडनं जाऊ ना? हो हो हो, बरं. किल्ल्यावर यायला कोकणातून आणि देशावरनं, साताऱ्यातून, अच्छा, म्हणून कुठल्या कुठल्या गावातून वाटा आहेत? तुम्ही म्हटलं 7 वाटा आहेत, त्या कुठल्या? एक रातांबी, एक गोवळ, एक पाते, हा, आणि एक मजुत्री, हा, आम्ही आलो. आणि येडगेवाडीला पण रातांबचीच वाट, हा, ती रातांबीची. आणि पाथरपुंडला एक, ती साताऱ्यातनं आली ती. आणि त्या गावडेवाडीला पण साताऱ्यातनं आलेली. बर बर, अशा 7 वाटा वर येतात. 2 देशावर येतात, 4-5 खालून येतात. सो आता आपण वाय जंक्शनला आलो आहे. ही पाते गावातून आलेली वाट, जी एकदम मळलेली आणि अगदी सिमेंटच्या पायऱ्या म्हणून तयार केलेली आहे. आणि आता ही आपली मंजुत्रीवरनं लेफ्टनी आलो आपण या बाजूने असे, आणि आपण इथं आलो वाय जंक्शनला आता. आणि हा मागं आपला भैरवगड. आता मस्त ऊन पण पडलं आहे. सो थोडं मागं जाऊन बघूयात आपण. ही मंजुत्रीची वाट होती. आम्ही अशा आलो सरळ चालत चालत, आणि ही पातेची वाट इथं लागली आपल्याला. आणि आता ही कंटिन्यू होते पुढे. आता या कंटिन्यू सिमेंटच्या सलग पायऱ्या आहेत. सो इथनं सोपं आहे सगळं. तर पात्यावर येणारी वाट एकदम सोपी आणि मळलेली आहे. मंजुत्री थोडीशी ऑफबीट आहे, पण मंजुत्री सिनिक पण आहे. हो, खूप सिनिक आहे मंजुत्री. जंगलाचा मजा आली येतो प्रॉपर. इथं आपण ह्या वाटेवरती आपल्याला बोर्ड पण दिसतात, आणि उर्फ सारंगगड, असं सुंदर आणि सुबक असं पातेगाव. किती निसर्गाने द्यावं एखाद्याला,
एवढं वॉट अ व्ह्यू. ते ॲक्च्युली बरोबर भैरवगडाच्या पायथ्याचं गाव. हो हे भैरवगड. सो महाराष्ट्रात टोटल 6 भैरवगड आहेत असं 6 भैरवगड पण 5 का 6 कन्फ्युजन आहे. हा 5 का 6 काउंट करायचं का Count करू. आपण चढतो तो कोयनेचा भैरवगड, हा एक शिरपुंजेचा भैरवगड, शिरपुंजाचा भैरवगड, मोरुशीचा भैरवगड, मोरुशीचा भैरवगड, कणकवलीचा भैरवगड, कणकवलीचा भैरवगड, कोथळ्याचं. कोथळ्याचा भैरवगड. 6वा कुठला? 6वा मांडवी कमेंट मध्ये टाकाल का 6वा भैरवगड कुठला आहे महाराष्ट्रातला? 6 आहेत असं म्हणतात. लेट्स सी. हीच ती भैरवगडाची घड जी आपण खालनं बघितली होती पठारावरनं. सध्या त्यातून मार्गक्रमण चालू आहे आणि जबरदस्त हाईट घेणे धमाल. म्हणजे काही थकलेले गडी. कसं वाटतंय पठारापासनं? नाळ बऱ्यापैकी हेवी आहे. हां आणि तुम्ही पाठेहून या नाही तर मंजुत्रीहून या, त्या नाळीत तर यावंच लागतंय. याला काही पर्याय नाही. नाळ लांबून बघितल्यावर एवढी हेवी वाटत नाही वाटली नाही. पण हाईट गेन खूप सपासप आहे. आय थिंक अजून 15-20 मिनटं. छातीवर येणारा चढ आहे. हां पण घाटवाटांपेक्षा खूप सोपी आहे. सोपी घाटवाट आहे. सोपी घाटवाट. पायऱ्या आल्या व्यवस्थित. पायऱ्या आल्या. शैले संपला का काय? नाही रे बाबा, ते बघ अजून संपत नाही. अरे देवा काय चांगला चढ आहे. ते बघ टॉप. हो देशावर अजून आलेलं नाही हो. आपण आणि त्याच्या भाषेत. वॉट अ व्ह्यू. इकडे खाली आतल्या बाजूला मंजुत्री आहे, इकडे आतल्या बाजूला पाते आणि आपण ही इथपर्यंत तर मळलेला रस्ता आहे आणि अशी इथनं मग घळीतनं आपण आता चढाई करतो आहे. आणि हा भैरवगड. आता भैरवगडाच्या मंदिराचा भाग दिसायला लागला आहे. मस्त. परत रेलिंगचा थोडासा भाग आता सुरू झाला आहे. आता संपेलच रेलिंग. सो मजा अशी आहे 2 भाग पडलेत भैरवगडाचे. हा मेन भैरवगड हा किल्ला आणि इकडं या बाजूला मंदिर आहे. आपण आता पहिले मंदिरात जाऊ आणि मग नंतर किल्ला एक्सप्लोअर करू. सो अप्रॉक्सिमेटली 2 तास 10 मिनटं मंजुत्री टू भैरवगड घळीपर्यंत मधल्या. सो फार सो गुड. मजा आली. हा देशावरचं वारं सुरू झालं आहे. खाली 0 वारं होतं पण आता मस्त वारं सुरू झालं आहे. जकास. आवड व्ह्यू. आमचे थकलेले वीर. पण खरंच चांगलाच चढ आहे. छातीवरचा चढ आहे पण मजा येते. जय भैरोबा. बघा जरा टायमिंग सांगा लिहायला. 2 तास 9 ते 11. 15 मिनिटं टाइमपास केला ना. ठीक आहे ना. पण टोटल काय पाहिजे अजून या निसर्गाशिवाय. अमेझिंग. ओके. सो आता इथून एक कट आहे रेलिंगला. सो हा उजवीकडचा रस्ता चालला भैरवगडाकडं, डावीकडचा चालला मंदिराकडं. पहिल्या मोर्चा भैरवगडाकडे वळू म्हणजे मंदिरात निवांत आराम करता येईल. वॉट अ ब्युटी. भैरवगडाची तटबंदी आणि काय सुंदर आहे बुर्जाचा भाग. झकास. भैरवगडावरून सुंदर निसर्गाचा नजारा. भैरवगडावर तर भैरोबाचं मंदिर. नेचर ॲट इट्स बेस्ट लिटरली. दुसऱ्या साईडनी भैरवगडाच्या अजून एक सुंदर व्ह्यू. तू पण माझ्या
खाली छोटे छोटे गाव आहेत आणि तिथनं हे पाण्याचं एक संच तयार झाला आहे मस्त. किल्ला सगळा भरला आहे गचमणानी, गवत झाडी त्यांना जास्ती बघण्यासारखं काही राहिलं नाही. आत्ता आम्ही परत मंदिराकडे मोर्चा वळवला आहे. जाऊन थोडासा आराम करू आणि मग परत उतरायला सुरुवात करू. जय शिवशंकर, जय भरभनाथ. मंदिर बरंच मोठं पण बांधलं आहे आता. मी एकदा 2004 आणि त्यानंतर 2007 साली आलो असेल, तेव्हा खूप छोटं मंदिर होतं. पण आता हे रेलिंग, पायऱ्या, त्यामुळे चांगलाच जीर्णोद्धार झालेला दिसतं त्या मंदिराचा. भैरवगड टॉप झाला, थोडी विश्रांती घेतली मंदिरामध्ये. खूप मोठं मंदिर बांधलं आहे आता. आधी खूपच छोटं होतं, आता चांगला जीर्णोद्धार केला आहे नकाशी म्हटल्याप्रमाणे. सो मंजुत्रीवरनं आम्ही भैरवगड चढलो आणि मस्त एक्सपिरियन्स होता. मध्ये आम्हाला पातीवरनं आलेली वाट लागली, मग पूर्णच रेलिंग आणि पायऱ्यांची वाट आहे. मध्ये घळ लागली, घळ पण एकदम मस्त दमवणारी होती. साधारणतः 2 तासात मंजुत्रीवरनं आपला भैरवगडाचा ट्रेक होऊ शकतो. छान वाटे, मळलेली वाटे, वाटायची गरज नाही आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. आम्हाला वेदर चांगलं मिळालं, नाहीसे ऊन नव्हतं बिलकुल. मस्त ढग आणि ऊन आणि थोडाफार पाऊस, असं छान वातावरण मिळालं. आता इथनं मी मंजुत्री मार्गेच उतरते, कारण की आमची गाडी खाली आहे. पात्याला उतरायचा प्लॅन होता, पण मग तिकडनं परत मंजुत्रीकडे यायचं म्हटलं तर गाडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आम्ही परत मंजुत्री गावामध्येच उतरतो आहे आणि आमचा ट्रेक पूर्ण करतो आहे. आणि एक प्रयत्न असा आहे की आम्ही आलो होतो तामिनी घाटामार्गे, खाली येऊन मग चिपळूण मार्गे आम्ही इथं मंजुत्रीला आलो होतो. आता आमचा प्लॅन असा आहे, झाला तर बघू, की इथनं अणुस्कुरा घाटामार्गे जुना अणुस्कुरा घाट बघायचा आहे आम्हाला. तिथं एक घाटवाट आहे जुनी अणुस्कुरा घाटाची, तर ती बघायचा विचार आहे. झालं तर बघू, अदरवाईज मस्त ट्रेक झाला आणि अशीच भटकंती चालू राहील. पुढचा कुठला ऑफबीट ट्रेक आहे बघूयात, लवकरच होईल आणि अशाच ऑफबीट ट्रेक करत राहू. ऑफबीट कुलकर्णी सायनिंग ऑफ. अणुस्कुरा घाट झाला तर डेफिनेटली टाकतो याच्यामध्येच पुढे. टिल देन भेटूयात, बाय.